तर प्रत्येक मंगळवारी या अगोदर आम्ही पॉडकास्टच्या क्लिप्स टाकायचो. म्हणजे जे आपले तासाभराचे लांब पॉडकास्ट असतात त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी कट करून 5-10 मिनिटाचा व्हिडिओ बनवून आम्ही त्याला अमेरिकन भाऊ क्लिप्स म्हणून टाकायचो. तर तो प्रयोग आम्ही जवळ-जवळ 3-1 महिने, 3-6 महिने ट्राय करतोय. पण त्याच्यामध्ये आम्हाला जास्त काही एंगेजमेंट दिसत नाहीये, व्ह्यूज दिसत नाहीत. आणि सध्या मागच्या विशेषतः 1-2 महिन्यांपासून भरपूर कमेंट्स वाढल्यात, सबस्क्रायबर्स वाढतायत. मी पण सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जास्त कंटेंट पुश करायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे तुम्हाला जाणवलं असेल, की तुमच्या कमेंटला ज्या स्पीडने आधी मी रिप्लाय करायचो, हार्ट करायचो, ते थोडंसं कमी झालंय. कारण खरंच आजकाल शक्य होत नाहीये प्रत्येक कमेंटला येऊन एक चांगलं उत्तर देणं किंवा त्याला चांगला रिस्पॉन्स देणं. तर मग आम्ही विचार करतोय, की हा ट्यूसडेच्या ज्या क्लिप्स होत्या त्या थांबवून टाकायच्या आणि त्याच्याऐवजी प्रत्येक मंगळवारी अ, भारताच्या 9:30 वाजता रात्रीच्या मी ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीम करायचा प्रयत्न करणार आहे आणि त्या लाईव्ह स्ट्रीमचं महत्त्वाचा उद्देश हाच आहे, की अ, आधीच्या व्हिडिओजमधले जे काही तुमचे प्रश्न असतील, जे काही कमेंट असतील, त्यांची उत्तरं द्यायची किंवा लाईव्ह स्ट्रीममध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर त्यांची उत्तरं द्यायची. तर मी बऱ्यापैकी प्रश्न मागच्या आपला जो ग्रेट वेल्थ ट्रान्सफरचा जो व्हिडिओ होता, तो बऱ्यापैकी चालला. भरपूर लोकांना आवडला तो कंटेंट. तर आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न आले होते. मी बऱ्याच प्रश्नांना कमेंटमध्ये उत्तरं दिली आहेत, पण मी काही प्रश्न काढून ठेवली आहेत आणि मी विचार केला, की आपण ती प्रश्न घेऊयात आजच्या ह्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. इन द मीनवाईल जर तुम्हाला काही प्रश्न असतील, जे लाईव्ह स्ट्रीममध्ये आहात, तुम्हाला काही प्रश्न असेल, तर तुम्ही नक्कीच लाईव्ह चॅटमध्ये विचारू शकता आणि मी ते पण प्रश्न घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. चला, सुरुवात करूयात भाऊंच्या पहिल्या लाईव्ह स्ट्रीमला. धन्यवाद. मला 5 लोकं दिसतायत. थँक यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. फार छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इथं बघून. तर काही जे प्रश्न काढून ठेवले होते मी त्या आधीच्या व्हिडिओमधनं, त्याच्यातला एक प्रश्न होता संस्कृती इन्फॉर्मेटिक्स यांचा. त्यांनी लिहिलं होतं, "नमस्कार, तुमचे व्हिडिओज मी नेहमी बघते. खूप माहितीपूर्ण असतात. ऑनलाईन बिझनेस भारतातून कसा करता येईल?" आणि ह्याच ऑनलाईन बिझनेसच्या स्वरूपाचे अजून 1-2 प्रश्न आहेत. किड्स आर्ट झोन जे आहेत ते त्या म्हणतात, की "थँक यू भाऊ, धिस इस अ व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. प्लीज सजेस्ट सम मॉम फ्रेंडली जॉब्स ओर बिझनेसेस." स्नेहबंध 205 यांचा एक प्रश्न होता. हॅलो, मी मराठी साताऱ्यामधून. मी वेबसाईट तयार केली आहे एआयचा वापर करून. मी कोडर नाहीये, पण कसा ग्रो करू आणि एखादा बिझनेस सुचवा, जो फक्त ऑनलाईन करू शकतो, म्हणजे प्लॅटफॉर्म बिझनेस किंवा ॲग्रीगेटर बिझनेस. तर ह्या सगळ्यांचं बेसिकली ह्या सगळ्या प्रश्नांचं स्वरूप एकच आहे, की आम्हाला काहीतरी ऑनलाईन बिझनेस करायचा आहे, तो आम्ही कसा करायला हवा. जर ऑनलाईन बिझनेस करायचा असेल मित्रांनो, तर सगळ्यात पहिले एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, की ऑनलाईन बिझनेससाठी तुम्हाला जे काही विकायचं आहे, तुम्हाला एखादी प्रॉडक्ट विकायचं आहे, एखादं सर्व्हिस विकायची आहे, जे काही विकायचं आहे, ते तुम्ही ऑनलाईन विकणार आहात. ऑनलाईन विकणार आहात म्हणजे त्याचं तुम्हाला कुठे दुकान तुम्ही लावणार नाहीये. तुमचं दुकान हे ऑनलाईनच असणार आहे, बरोबर? आता कसं असतं, जेव्हा एखादं फिजिकल दुकान असतं, ॲक्चुअल गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये जेव्हा तुम्ही दुकान उघडता, तेव्हा त्या दुकानाच्या वरती तुम्ही पाटी लावता. जाणारे-येणारे लोकं ती पाटी बघतात आणि जेव्हा त्यांची गरज असते त्या दुकानात मिळणाऱ्या वस्तूंसाठी, तेव्हा ते त्या दुकानात येतात, ती वस्तू घेतात आणि घरी जातात. तसं ते ट्रॅडिशनल दुकान चालतं. पण जेव्हा तुम्ही इंटरनेटवर दुकान लावता, तेव्हा तुम्हाला काही पाटी-बिटी नसते, राइट? तर सगळ्यात महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही ऑनलाईन बिझनेस म्हणता, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं, की त्या बिझनेसला तुम्ही कस्टमर कसा आणणार आहे? त्या बिझनेससाठी तुम्ही युजर्स कसे आणणार आहेत? आणि त्यासाठी 2 वेगवेगळे पर्याय असतात. सगळ्यात सोपा आणि अगदी महत्त्वाचा पर्याय म्हणजे तुम्ही त्या बिझनेसला अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही तुमचा कंटेंटच वापरू शकता. म्हणजे काय? तर तुम्ही तुमचं Instagram पेज, Facebook पेज, YouTube पेज याच्यावर तुमचा जो काही ऑनलाईन व्यवसाय असेल, त्याबद्दल तुम्ही बोलायला सुरुवात करायला हवी. त्याबद्दल भरपूर सारा कंटेंट टाकायला हवा आणि हळू जसा तुमचा कंटेंट वाढत जाईल, तसं-तसं हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, हे ते व्यवस्थित ज्या लोकांना त्या सर्व्हिसची, त्या प्रॉडक्टची गरज आहे, त्या लोकांना ते कंटेंट दाखवत जाईल आणि मग लोकं हळू-हळू तुमच्या त्या प्रॉडक्टकडे, सर्व्हिसकडे आकर्षित होत जातील. भरपूर वेळेस ऑनलाईन बिझनेसमध्ये मला एक आढळलंय, की एस्पेशली जर सर्व्हिस बेस्ड बिझनेस असेल तुमचा, तुम्ही एखादी सर्व्हिस देताय,
आता फॉर एक्झाम्पल तुम्ही थंबनेल बनवून देताय कोणाला किंवा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करून देताय किंवा तुम्ही अशा वेगवेगळ्या गोष्टी करून देताय आणि त्याच्या वेळेस भरपूर वेळेस काय असतं, की लोकं म्हणतात, की "भाऊ आम्हाला याच्यामध्ये एक्सपिरियन्सच नाहीये. आम्ही कधी केलंच नाहीये." तर तो पहिला कस्टमर जो आहे तो कसा मिळवायचा? कारण पहिला कस्टमर, पहिले 2-3 कस्टमर, 5 कस्टमर फार महत्त्वाचे असतात. त्याच्यासाठी कधी-कधी काय करावं लागतं, तुमचे जे आजूबाजूचे मित्रमंडळी आहेत, फॅमिली आहे, त्यांना विचारायचं. ज्यांना गरज आहे त्यांना ती सर्व्हिस देऊन बघा. पहिला एखाद्या वेळेस तुम्हाला फ्री करावं लागेल तुमच्या मित्रांसाठी वगैरे आणि एकदा का ते फ्री केलं, की त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या, त्यांच्याकडनं टेस्टिमोनियल घ्या आणि त्या टेस्टिमोनियलच्या आधारे अजून नवीन क्लायंट्सला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करा. तर 2 महत्त्वाचे पर्याय तुम्हाला ऑनलाईन बिझनेससाठी कस्टमर अट्रॅक्ट करणं. पहिला म्हणजे तुम्ही कंटेंट बनवा स्वतःचा. तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे, सर्व्हिस आहे त्याच्याबद्दल आणि ते तुमच्या सोशल मीडियावर टाकायला सुरुवात करा. अगदी रेग्युलरली, नियमितपणे. आणि दुसरा थोडा ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी अशी असते, की तुम्ही ॲड्स रन करू शकता. पण मी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला बिलकुल सजेस्ट करणार नाही. थोडी ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी याच्यामध्ये पैसा पण जातो थोडाफार. त्याच्यामुळे ही तेव्हाच करायची जेव्हा तुम्हाला सोशल मीडियाचा गेम बऱ्यापैकी कळला असेल तर. सुरुवातीला तुम्ही तुमचा कंटेंट तुमच्या Insta, Facebook, YouTubeवर टाकूनच कस्टमरांना आकर्षित करू शकता तुमच्या सर्व्हिसकडे, तुमच्या प्रॉडक्टकडे. ओके. आत्ता वळूयात पुढचा प्रश्न जो आहे बऱ्यापैकी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट याविषयी. हर्ष गुजराती म्हणतात, की "खूप छान माहिती दिली भाऊ. मला टी पावडरचा बिझनेस अमेरिकामध्ये किती व्हावे याच्याबद्दल ही माहिती मिळेल का?" अजून एक अनुराधा कुलकर्णी यांनी प्रश्न विचारला होता, "दादा तुम्ही टॅरिफचं पण सांगा काही इन्फॉर्मेशन." माझी एल-एल-सी आहे साडीजची. अ, तर तुम्ही सांगू शकता, की लेटेस्ट काय आहेत अपडेट्स टॅरिफविषयी? माधवी मोरे म्हटल्या, की हेल्दी ज्यूस हा बिझनेस त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. महाराष्ट्रातून इकडे अमेरिकेमध्ये हे कसं चालू करता येईल प्रॅक्टिकली हे सांगा. आणि महेश भाऊंचा प्रश्न आहे, "छान सर, माझी कोकणात जमीन आहे, काहीतरी आयडिया द्या ना प्लीज, मुंबईचा कंटाळा आलाय." तर हे सगळे प्रश्न इम्पोर्ट-एक्सपोर्ट ह्या स्वरूपाचे आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी भारतात बनवलेली एखादी गोष्ट, एखादी वस्तू ही तुम्हाला अमेरिकेत किंवा जगभरात कुठेही एक्सपोर्ट करून तसा तो एक व्यवसाय करायचा आहे. जर अमेरिकेत तुम्हाला एखादी गोष्ट एक्सपोर्ट करायची असेल, तर या विषयावर आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओज आहेत. मी 1-2 व्हिडिओज लिंक पण करेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये. ते तुम्ही नक्की बघा. जेव्हा एखादा खाद्यपदार्थ तुम्ही भारतातून अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करतात, तेव्हा तुम्हाला बरेच प्रोसेस फॉलो करावे लागतात. बरेच सर्टिफिकेशन्स घ्यावे लागतात. त्याच्यामुळे ती पूर्ण प्रोसेस ही आपल्या एका लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगणं शक्य नाहीये. पण मी नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून ठेवतोय 2 व्हिडिओजची. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. इम्पोर्ट-एक्सपोर्टबद्दल, एस्पेशली खाद्यपदार्थांना घेऊन एक्सपोर्ट कसा करायचा याबद्दल. आणि जर स्कोप म्हटला तर खरंच या बिझनेसमध्ये भरपूर स्कोप आहे असं मला वाटतं. कारण अमेरिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे आपली मंडळी भरपूर आहे. इथल्या लोकांना भरपूर आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या महाराष्ट्रात बनतात, भारतात बनतात, त्या हव्या असतात इथं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली डॉलरमध्ये ती लोकं पैसा द्यायला तयार असतात. त्याच्यामुळे बिझनेस एक चांगला आहे. जर तुम्ही एक चांगलं प्रॉडक्ट, एखादी चांगली गोष्ट खरंच अमेरिकेला किंवा जगभरात इतर कुठेही जर पुरवू शकले, पोहोचू शकले तर. अ, बिझनेस जरी चांगला असला तरी बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स बिझनेस आहे. जसं मी आधी सांगितलं रेग्युलेशन्स आहे, सर्टिफिकेशन्स आहे, प्रोसेसेस आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतात आणि भरपूर मोठमोठाले प्लेयर्स पण आहेत. त्याच्यामुळे तो जो व्हिडिओ मी खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तो नक्की पूर्ण बघा आणि अजून काही प्रश्न असले तर मग व्हिडिओमध्ये विचारा. आता पुढचा एक प्रश्न घेऊयात. अ, 2 जणांनी हा प्रश्न विचारला होता आणि तो होता की लीगॅलिटीवर. म्हणजे अमेरिकेत बिझनेस भारतात बसून कसा करायचा याच्याबद्दल. तर अनिम 1515 म्हटले की "भाऊ एक सांग, H1B वर हा बिझनेस सुरू करू शकतो का? जो काही बिझनेस तुम्ही अमेरिकेत असाल, जर तुम्ही H1B व्हिसावर असाल अमेरिकेमध्ये, तर तुम्ही बिझनेस सुरू करू शकता का? आणि महाराष्ट्रात बसून जर सुरू करायचा असेल, तर डिटेल्स नक्की द्या." आणि लाईव्ह निफ्टी ट्रेड यांचा एक प्रश्न होता. तिथे काम करता येणार नाही, तर मग बिझनेस कंट्रोल कसा करायचा? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला अमेरिकेमध्ये बिझनेस सुरू करायचा असेल, राइट? त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या व्हिसाची गरज नाही.
तुम्ही भारतात बसून कुठल्याही देशात बसून अमेरिकेमध्ये बिझनेस घेऊ शकता आणि सुरू करू शकता. हां, तुम्हाला त्या बिझनेसमध्ये जर काम करायचं असेल, त्या बिझनेसमध्ये तुम्हाला अमेरिकेत येऊन नोकरी करायची असेल, तो बिझनेस सांभाळायचा असेल, तर मात्र तुम्हाला व्हिसाची गरज आहे. पण जर तुम्हाला फक्त बिझनेस घ्यायचा असेल किंवा बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर कुठल्याही प्रकारच्या व्हिसाची गरज नाही. आणि जर तुम्ही अमेरिकेत असाल आणि तुमचा ऑलरेडी H-1B व्हिसा असेल, तरीसुद्धा तुम्ही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, बिझनेस विकत घेऊ शकता, बिझनेस स्टार्ट करू शकता. फक्त त्या बिझनेसमध्ये तुम्ही जॉब स्वतः नाही करू शकत. कारण तुमचं जे H-1B स्टेटस असतो, H-1B व्हिसा असतो, तो तुमचा जो स्पॉन्सर्ड एम्प्लॉयी असतो त्याच्याशी बांधलेला असतं. त्याच्यामुळे H-1Bवर जरी असले तरी तुम्ही बिझनेस घेऊ शकता. फक्त त्या बिझनेसमध्ये काम नाही करू शकत. आणि जो लाईव्ह निफ्टी ट्रेडने जो प्रश्न विचारला होता, की तिथे काम करता येणार नाही, तर बिझनेस कंट्रोल कसा करायचा? तर याच्यासाठी 2-3 गोष्टी ऑलरेडी हा प्रॉब्लेम भरपूर लोकांनी सॉर्ट केलेला आहे. नॉर्मली त्याच्यासाठी एक मॅनेजर ते ठेवतात, अमेरिकन बिझनेस जो सांभाळेल तिथे ग्राउंडमध्ये आणि तो मॅनेजर हा पूर्ण बिझनेस सांभाळतो. भारतातून जो ओनर असतो, खरा ओनर असतो, तो इन्व्हेस्टर आणि फक्त त्या मॅनेजरकडनं सगळे डिटेल्स घेतो, त्याला गाईड वगैरे करतो. तर त्या प्रकारे तो सेटअप चालतो आणि भरपूर कंपन्या हा सेटअप पण करतात. आता वळूयात एका तिसऱ्या विषयाकडे आणि तो म्हणजे बिझनेस आयडियाज. तर पाटील सुजल भाऊ म्हणताय, की नाशिकला माझा ॲल्युमिनियमचा बिझनेस आहे. खूप इच्छा आहे अमेरिकेत बिझनेस करायची. बिझनेस कसा शोधू आणि सक्सेस करायचा तर तिथे राहून म्हणजे तिथे राहून करणं कंपल्सरी आहे. त्यासाठी व्हिसा कसा भेटेल आणि इंडियन्सला स्मॉल बिझनेस लोन मिळेल का? असे खूप खूप प्रश्न आहेत. प्लीज गाईड करा. तर सुजल भाऊ अमेरिकेमध्ये सध्या नक्कीच काय म्हणतात टॅरिफ्समुळे एक मॅन्युफॅक्चरिंग बूम आलाय. लोकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भरपूर अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज डेव्हलप होत आहेत. कारण आता इथे टॅरिफ असल्यामुळे बाहेरून मॅन्युफॅक्चर्ड गुड्स येणं थोडं कमी झालंय. त्याच्यामुळे बऱ्याच कंपन्या इथेच नवीन फॅक्टऱ्या म्हणा, इंडस्ट्रीज म्हणा, ते सुरू करतायत. आता तुमचा जो प्रश्न आहे, की तिथून तो मॅनेज करणं अवघड आहे, कारण मॅन्युफॅक्चरिंग सेटअप ते अगदी बरोबर आहे. पण त्यासाठी व्हिसा काही भेटेल का? तर त्याच्यासाठी व्हिसा असतात. एक इन्व्हेस्टर व्हिसा म्हणून एक प्रकार आहे. अमेरिका जे भरपूर गडगंज श्रीमंत लोक असतात त्यांना इन्व्हेस्टर व्हिसा देते आणि आय थिंक त्याला गोल्ड व्हिसा का असं काहीतरी नाव आहे. मला एक्झॅक्ट नाव माहीत नाही. पण त्या व्हिसाच्या अंतर्गत तुम्ही जर अमेरिकेला सांगितलं, की आम्ही एवढी रक्कम इन्व्हेस्ट करू अमेरिकेच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, अमेरिकेमध्ये आम्ही नोकऱ्या एम्प्लॉयमेंट जनरेट करू ह्या बिझनेस थ्रू, आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करू, असं जर तुम्ही पुराव्यासहित दाखवलं, तर तो व्हिसा मिळतो आणि मग त्या व्हिसाच्या आधारे तुम्ही अमेरिकेत येऊ शकता आणि इथे तुमचा सेटअप करू शकता. तर तो ऑप्शन नक्की तुम्ही बघा. पुढचा प्रश्न आहे प्रभाकर भाऊन यांचा. प्रभाकर भाऊ म्हणताय, की तुमचा बिझनेसचा फंडा आवडला. आमच्याकरिता सुद्धा एखादा कमी गुंतवणुकीचा बिझनेस सांगा. हा कमी गुंतवणुकीचा बिझनेस म्हणजे हा पुन्हा मला आपल्या पहिल्या प्रश्नासारखं वाटतंय. जर तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीमध्ये एखादा बिझनेस उघडायचा असेल, तर सगळ्यात बेस्ट बिझनेस माझ्या माहितीप्रमाणे आजकाल ऑनलाईन बिझनेस आहे. कारण तुम्हाला काही फिजिकल सेटअपची गरज नाही, कुठे दुकान उघडायची गरज नाही. तुम्हाला इंटरनेटवरच तुम्ही तुमचं दुकान उघडू शकता, तुमचं प्रॉडक्ट, सर्व्हिस विकू शकता. फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आधी शोधायला पाहिजे, की तुम्ही नेमकं काय विकणार आहात. आणि ती जी गोष्ट तुम्ही विकणार आहे, ते काही प्रॉडक्ट असेल, सर्व्हिस असेल, त्याची खरंच मार्केटला गरज आहे का? आणि मार्केट खरंच त्यासाठी पैसा द्यायला तयार आहे का? हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तो थोडासा अभ्यास करा आणि एकदा का तुम्हाला जर मार्केट गॅप सापडला आणि जर ते तुम्ही ऑनलाईन चालवू शकले, तर ती सगळ्यात भारी सोपी पद्धत आहे. तुम्हाला कुठेही फिजिकली दुकान उघडायची गरज नाही आणि तुमचा बिझनेस तुम्ही त्या प्रकारे लॉन्च करू शकता. तर शेवटचा प्रश्न आहे सुनील भाऊ. ते म्हणतात, की "आय वॉन्ट टू स्टार्ट स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस इन इंडिया. प्लीज हेल्प मी." सुनील भाऊ मला जास्त स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेसबद्दल कल्पना नाहीये. पण जर तुम्ही इंडियामध्ये जर तुम्ही तो स्टार्ट करू इच्छिता अ, तर माझं असं मत राहील, की सगळ्यात पहिले तुम्ही हे बघा, की जे काही तुम्ही मॅन्युफॅक्चर करणार आहात, त्याला ॲक्चुअली डिमांड आहे, त्याला ऑलरेडी मार्केट आहे.
आणि जर ऑलरेडी एस्टॅब्लिश मार्केट असेल, म्हणजे एखादी गोष्ट ती जी तुम्ही बनवता ती ऑलरेडी मार्केटमध्ये बाकीचे मॅन्युफॅक्चरर्स पण जर बनवत असतील, तर ते एक चांगली साईन आहे, की ओके त्या गोष्टीला डिमांड आहे. पण मग हे पण लक्षात ठेवा, की ऑलरेडी त्या गोष्टीला करणारे बाकीचे बिझनेसेस पण आहेत, बाकीच्या इंडस्ट्रीज पण आहेत. मग तुम्ही असं काय वेगळं देणार आहात, की लोकं तुमच्याचकडनं ती वस्तू घेतील, ते जे काही मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट असेल. तर ह्या गोष्टीचा थोडासा बारकाईने विचार करा जास्त इन्व्हेस्ट करण्या अगोदर. कारण मार्केट हे सप्लाय आणि डिमांडच्या गेमवर चालतं. जर त्या मॅन्युफॅक्चर्ड गोष्टीचा सप्लाय भरपूर असेल, तर ऑब्व्हियसली त्याचा डिमांडवर इम्पॅक्ट होतो, प्राईसवर इम्पॅक्ट होतो. पण जर तुम्ही एखादी अशी गोष्ट बनवली, अशी गोष्ट मॅन्युफॅक्चर केली तुमच्या बिझनेसमधनं, जी भारतात सध्या मिळणं दुर्मिळ आहे किंवा महाराष्ट्रात मिळत नाहीये. महाराष्ट्रात म्हणजे ज्यांना गरज आहे ते मे बी तामिळनाडूमधनं आणतायत किंवा केरळमधनं आणतायत आणि अशी गोष्ट जर तुम्ही महाराष्ट्रातच बनवू शकले, तर एकदम भारी, राइट? कारण मग तुमचं तो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट म्हणा किंवा लॉजिस्टिक्स ते सोपं होऊन जातं. तुम्ही तिथल्या तिथं बनवून तिथे विकू शकता. तर अशा प्रकारे काहीतरी वेगळं तुम्ही सर्व्ह करायचा प्रयत्न करा तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमधनं आणि मग नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये कुठे ना कुठे यश मिळेल. ओके, हे झाले बऱ्यापैकी माझे जे प्रश्न मी काढून ठेवले होते ते. आता बघूयात आपल्या लाईव्ह चॅटमध्ये काही प्रश्न आले आहेत का? मला काही प्रश्न दिसत नाहीये. आणि कोण-कोण आहे इथे मला ते बघू द्या पहिले. नाही, कुठे गेला? ओके. आय थिंक माझे बऱ्यापैकी प्रश्न मित्रांनो झालेत. अरे वाह! ओके. रोहित भाऊ, यूएसमध्ये महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट चालू करण्यासाठी किंवा इंडियन रेस्टॉरंट चालू करण्यासाठी काय रिक्वायरमेंट्स आहेत? रोहित भाऊ सगळ्यात अगोदर मी हे सांगेल, की जर तुम्ही भारतात असाल आणि जर तुम्हाला खरंच रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये अमेरिकेत तुमचा जर इच्छा असेल यायची, तर तुम्ही तो त्यांचा जो J2 व्हिसा आहे, एक्सचेंज प्रोग्राम असतो त्यांचा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा, तो नक्की त्याचा विचार करा. आजपर्यंत आपल्या चॅनलवर जे पण रेस्टॉरंट ओनर्स येऊन गेलेत, ते बऱ्यापैकी त्याच व्हिसाने भारतातून अमेरिकेत आलेत आणि आज त्यांनी अमेरिकेमध्ये त्यांचे स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केलेत. तर जर तुम्ही अमेरिकेतच असाल, तर नक्की आम्हाला आमच्या वेबसाईट थ्रू कॉन्टॅक्ट करा. भरपूर ओळखीचे लोकं आहेत ज्यांना आपल्यासारखी लोकं हवी असतात. नवीन ब्रांचेस उघडायला, नवीन लोकेशन्स उघडायला, नवीन रेस्टॉरंट्स उघडायला आम्ही तुम्हाला अ, बाकी इतर रेस्टॉरंट मालकांसोबत नक्कीच कनेक्ट करून देऊ शकतो. पियुष भाऊ, सो ग्लॅड टू सी यू. एडवांटेज ऑफ एआय बूम, एस्पेशली आस्किंग फॉर यंगस्टर्स. येस, फार महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. भरपूर एआयला घेऊन न्यूज आहेत आणि भरपूर लोकांना कुठेतरी भीती पण आहे. पण एआयला मला तरी फार असं वाटतं, की घाबरून नका जाऊ. एआयचा तुम्ही एक चांगला एक साथीदार म्हणून वापर करू शकता तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आणि तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा. मागच्या शुक्रवारी आपण एक व्हिडिओ पण टाकला होता अतुल भाऊ कुलकर्णींसोबत. त्यांनी एआयचा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेत. अगदी एआयच्या इतिहासापासून लेटेस्ट एआयमध्ये काय चालू आहे आणि इव्हन आता मराठीमध्ये किती एआय पुढे गेलंय आणि तुम्हाला जर इंग्लिश जरी येत नसेल, तरी त्याची काळजी करायची गरज नाही. आजकालचे जे लेटेस्ट मॉडेल्स आहेत जेमिनी म्हणा किंवा ChatGPT, क्लाउड म्हणा, हे सगळ्यांना मराठी कळतं. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी मराठीतच संवाद साधू शकता. आणि फ्री टियर जे आहेत ह्या सगळ्या ॲप्सचे ते बऱ्यापैकी पॉवरफुल आहेत. मागच्या एका वर्षापूर्वी जेवढं होतं त्याच्यापेक्षा जबरदस्त प्रगती झाली आहे मागच्या 6-1 महिन्यांमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ChatGPT तर मी म्हणेल तुमच्या फोनवर, तुमच्या लॅपटॉपवर इन्स्टॉल करा. फ्रीमध्ये जे फ्री टियर आहे तेच घ्या आणि त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधायला सुरुवात करा आणि जे काही तुमच्या डोक्यात येत असेल, काही पण जो काही प्रश्न आहे, तो त्यांना विचारा. व्यवसायाविषयी, तुमच्या अभ्यासाविषयी ते यायला विचारा आणि तुम्हाला त्यातून जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत ते असं एक बॅक एंड फोर्थ कराल, त्याच्यातून भरपूर तुमच्या डोक्यात आयडियाज येतील तुम्हाला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एआयचा वापर तुम्ही टूल म्हणून करा. म्हणजे एआयला पूर्ण विचार करण्याचीच जबाबदारी देऊ नका. शेवटी विचार तुम्हाला करायचा आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडनं माहिती घ्या, त्याला प्रश्न विचारा.
आणि नेहमी एआयला जेव्हा तुम्ही प्रॉम्प्ट टाकता तेव्हा आणि जर त्याच्याकडनं तुम्ही एखादी फॅक्च्युअल डेटा मागत असणार, की बाबा भारताची लोकसंख्या किती आहे? असं जर तुम्ही एआयला विचारलं, तर त्याला त्या प्रॉम्प्टमध्येच सांगा, की भारताची लोकसंख्या किती हे मला सांग आणि सोर्सेस पण दाखव. सोर्सेस म्हणजे तू कुठून ही माहिती गोळा करतो हे पण दाखव. कारण भरपूर वेळेस एआय हॅल्युसिनेट करतं, म्हणजे ते गोंधळतं. त्याच्यामुळे त्याला सोर्सेस विचारणं अवघड आहे. त्या सोर्सेसच्या आधारावर तुम्ही त्या एआयच्या उत्तराला जरा उत्तरावर विश्वास ठेवू शकता. त्याच्यामुळे एआयचा वापर नक्की करा, पण अ, पडताळून घ्या, जो काही डेटा तुम्हाला येत असेल तर. आणि एआय फारच अजून तुमच्या जीवनामध्ये हळू-हळू ऑलरेडी इंटिग्रेट झालेलं आहे, आपल्याला माहिती नाहीये, पण अजून इंटिग्रेट होणार आहे. त्याच्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर ही टेक्नॉलॉजी तुम्ही आत्मसात कराल, तेवढं तुमच्यासाठी बरं आहे. पियुष भाऊ, मला माहिती आहे तुम्ही भरपूर एआयचा वापर करतात. आपण जसं गप्पा मारतो तसं. अ, तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही जो कंटेंट बनवणार असाल Instagramवर म्हणा, Facebookवर म्हणा, YouTubeवर म्हणा, तो बऱ्यापैकी तुम्ही एआयच्या मदतीने पटापट बनवू शकता. मग आमचे भरपूर स्क्रिप्ट आम्ही एआयच्या मदतीने त्यांना रिफाईन करतो. स्क्रिप्टची आयडिया देतो. थंबनेलची आयडिया त्यांच्या एआयकडनं आम्ही जरा बॅक एंड फोर्थ करून रिफाईन करतो. थंबनेलवर जे टेक्स्ट असतं मराठीमध्ये मी टाकतो, ते काय जायला पाहिजे हे सुद्धा कधी-कधी आम्ही एआय सोबत डिस्कस करतो आणि मग त्याच्यातनंच एक चांगली आयडिया निघते. आम्ही पूर्ण यायला कधीच सांगत नाही, की ते पूर्ण आम्हाला थंबनेल बनवून दे किंवा पूर्ण स्क्रिप्ट लिहून दे किंवा पूर्ण एखादी गोष्ट करून दे. त्यापेक्षा त्याचा एक फक्त एक असा तुम्ही फ्रेंड किंवा को-पायलट जो तुमच्यासोबत डिस्कस करतोय आणि तुमचा एक क्रिएटिव्ह पार्टनर म्हणून तुम्ही वापर करा. तुमच्या व्यवसायासाठी वापर करा. अ, तुम्ही जर स्टुडंट असाल, तर तुम्ही भरपूर शिकू शकता एआयच्या मार्फत. कारण आपले नॉर्मल शिक्षक असतात किंवा आई-वडील असतात, ते फ्रस्ट्रेट होऊन जातात. जेव्हा तेच-तेच प्रश्न आपण विचारतो, तेव्हा पण एआय कधी फ्रस्ट्रेट होत नाही. त्याच्याकडे भरपूर पेशन्स आहे. त्याच्यामुळे नक्की जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरायला लागाल, तेवढं तुम्हाला फायदा हळू दिसायला लागेल. ओके. अजून काय प्रश्न आहेत? रोहित भाऊ, मी आशा करतो की तुमच्या प्रश्नाची उत्तर मी दिली असणार. ओके. स्मिताताई म्हणतायत, "भाऊ नमस्कार. मी आत्ताच नवीन YouTube चॅनल सुरू केलाय, मिनी टायनी किचनचं." अरे वाह! त्यासाठी कोणती कॅटेगरी निवडू हे कळेना मला. कॅटेगरी म्हणजे तुम्ही चॅनलची कॅटेगरी जर विचारत असाल, जे आपण YouTubeच्या सेटिंग्जमध्ये जी कॅटेगरी असते, ती जर विचारत असाल, जास्त त्याची काळजी नका करू. पीपल एंड ब्लॉग्स म्हणून जी कॅटेगरी आहे, ते तुम्ही सेट केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्या कॅटेगरीचा तुमच्या चॅनलच्या परफॉर्मन्सवर काहीच इम्पॅक्ट नसतो, काहीच नाही. म्हणजे तुम्ही अक्षरशः कुठलीही ती कॅटेगरी ठेवली तर त्याचा एवढा इम्पॅक्ट होणार नाही. पण डिफॉल्ट पीपल एंड ब्लॉग्स जी कॅटेगरी आहे ती नक्कीच काम करेल. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त ती कॅटेगरी ठेवा आणि व्हिडिओ बनवत राहा. आणि स्मिताताई, तुम्हाला जर अ, अ, आत्ताच नवीन सुरू केलं असेल, जर चॅनल तुम्ही नुकतंच सुरू केलं असेल, तर शॉर्ट्स जे म्हणतो ना आपण व्हर्टिकल त्याच्याकडे जरा लक्ष द्या. कारण आजकाल शॉर्ट्स फार पॉप्युलर होतायत. आम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही जर अमेरिकन भाऊचं चॅनल बघितलं असेल, आम्ही मागच्या म्हणजे 23 पासून सुरू केलेलं आहे, पण शॉर्ट्सवर आम्ही कधीच जास्त भर दिला नव्हता. पण मागच्या एका महिन्याभरात आता शॉर्ट्सवर जास्त भर आहे, जास्त लक्ष आहे. कारण भरपूर लोकं शॉर्ट्सवरच वेळ जातोय. त्याच्यामुळे शॉर्ट कंटेंट नक्की तुम्ही टाकायचा प्रयत्न करा तुमच्या नवीन चॅनलवर. जर तुम्हाला पटकन ग्रोथ हवी असेल, पटकन सबस्क्रायबर्स हवे असतील. लाँग फॉर्म कंटेंट चांगलाच असतो. लाँग फॉर्म कंटेंटमध्येच मला तरी अजूनही मजा त्याच्यातच येते, ट्रस्ट त्याच्यातच बनतो. अजूनही व्हिडिओ लाँग फॉर्मच बनवायला आवडतात. पण अनफॉर्च्युनेटली काळाची गरज आहे शॉर्ट फॉर्म. त्याच्यामुळे शॉर्ट फॉर्मचा नक्की विचार करा आणि शॉर्ट फॉर्म कंटेंट लवकरात लवकर टाकायला सुरुवात करा. सौरभ भाऊ म्हणतायत, "सध्या जे पॉडकास्ट आले आहेत भाऊ, ते खूप युनिक आहेत. आपल्या मराठी भाषेत असे बिझनेस पॉडकास्ट खूप कमी बघायला मिळतात. एआय व्हिडिओचे एक्सलंट अंडरस्टँड इन मराठी." येस, अगदी, अगदी बरोबर आहे सौरभ भाऊ. पॉडकास्ट आजकाल फार पॉप्युलर होत आहेत. भरपूर मंडळी त्यांचे विचार पॉडकास्टच्याद्वारे मांडतायत. अ, आणि युनिक पॉडकास्ट हे तुम्हाला भरपूर बघायला मिळतात. पॉडकास्टिंगचा जर तुम्ही खरं ॲक्चुअली बिझनेस म्हणून जर बघत असाल ना, फार फार भारी बिझनेस आहे पॉडकास्टिंगचा. अ, सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे, की थोडा वेळ लागतो ग्रोथला, सबस्क्रायबर मिळायला, व्ह्यूज मिळायला. आणि भरपूर लोकं, मी तर म्हणतो 99% लोकं जी येतात पॉडकास्टिंग करायला, ते येतात 10 एपिसोड टाकतात, 20 एपिसोड टाकतात.
त्यांना जास्त काही ते ट्रॅक्शन दिसत नाही, जास्त व्ह्यूवरशिप दिसत नाही, जास्त सबस्क्रायबर दिसत नाही आणि मग ते कंटाळून सोडून निघून जातात. त्याच्यामुळे तुम्हाला जर पॉडकास्टिंग करायचं असेल ना, त्याच्यामुळे असा एखादा विषय निवडणं, ज्याच्यामध्ये तुम्हाला खरंच एकदम आहे ना, इंटरेस्ट आहे, कीड़ा आहे. म्हणजे रात्री 2 वाजता उठून तुम्हाला जागं करून जर त्या विषयाबद्दल प्रश्न विचारले, तर तुम्ही एकदम झोपेतनं तडकन जागा होऊन एकदम एक्साइटेडली त्या विषयावर बोलता यायला पाहिजे. असा विषय असला, तर मग पॉडकास्ट तुमची एक्साइटमेंट पाहिजे, तुमचं पॅशन पाहिजे, तर पॉडकास्ट नक्की चालेल. त्याच्यामुळे पॉडकास्टिंगचा जर तुम्ही विचार करत असाल, तर एक भारी बिझनेस आहे. फक्त लक्षात ठेवा, की फार कन्सिस्टंटली तुम्हाला कंटेंट टाकत जावं लागेल आणि असा विषय निवडावा लागेल, ज्याच्याबद्दल तुम्ही पॅशनेट आहात, त्याच्याबद्दल तुम्ही एकदम उत्साही आहात. ओके. एआय व्हिडिओज एक्सलंट अंडरस्टँडिंग इन मराठी. येस. आणि जो एआयचा व्हिडिओ होता आपला, तो तर तुम्ही बघाच. पण मी जसं आधी सांगितलं, की एआयचा तुम्ही वापर आता मराठीमध्येच करू शकता. त्याच्यामुळे मराठीमध्येच ChatGPTशी संवाद साधायला सुरुवात करा. मी अपेक्षा करतो, की आज लाईव्हवर जेवढी लोकं आहेत, ते तुम्ही सगळे ChatGPTचा फ्री टायर जो आहे, तो तुमच्या फोनवर इन्स्टॉल करा. Androidवर आहे, iPhoneवर आहे, सगळ्या फोनवर आहे. त्याच्यामुळे प्लीज ते ChatGPT इन्स्टॉल करा. एक नया पैसा खर्च करायची गरज नाहीये. आणि दररोज 1-2 मिनिटं नुसतं बोला. डायरेक्ट बोला त्याच्यासोबत. मराठीमध्ये तुम्ही टाइप करू शकता, बोलू शकता आणि काय जे असेल तुम्हाला काय विचारायचं असेल, की माझ्या डोक्यात अशी बिझनेस आयडिया आहे किंवा माझ्या डोक्यात ही एक कल्पना आहे. जे काही असेल ते विचारा आणि बघा ChatGPT तुम्हाला काय उत्तर देते. तुम्हाला हळू-हळू ती टेक्नॉलॉजीचं तुम्हाला गूढ उलगडत जाईल आणि तुम्ही न घाबरता त्या टेक्नॉलॉजीचा एक चांगल्या प्रकारे वापर करू शकाल तुमच्या दैनंदिन जीवनासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा. ओके, स्मिताताई काही अजून प्रश्न असले तर नक्की विचारा आम्हाला. आम्ही अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही YouTubeची एक प्रायव्हेट कम्युनिटी पण चालवतो स्कूलवर, जिथे फक्त मराठी क्रिएटर्स आम्ही प्रत्येक मंगळवारी भेटतो आणि असं तास, दीड तास गप्पा मारतो. जे काही क्रिएटर्स असतील त्यांचे प्रश्न आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो. एकमेकांना सपोर्ट करायचा प्रयत्न करतो, एकमेकांना एन्करेज करायचा प्रयत्न करतो. जर इंटरेस्ट असेल तर ती नक्की चेक करा. आय थिंक माझ्या बायोमध्ये YouTubeच्या त्या माझ्या बायोमध्ये ती लिंक आहे, स्कूलची लिंक आहे. अ, रोहित भाऊ थँक यू. तुम्ही आलात आणि तुम्ही प्रश्न विचारलात, तर भाऊ आभारी आहेत. आणि येस, सुकीर्त भाऊ यांचा पॉडकास्ट एकदम भारी होता. सुकीर्त भाऊ यांनीच आम्हाला अ, आमच्या YouTubeच्या प्रवासात भरपूर मदत केली आहे. त्यांचा मास्टर क्लास आम्ही जवळ-जवळ 2023 मध्ये घेतला. याच्या अगोदर माझं एक इंग्लिश चॅनल होतं, हिंदी-इंग्लिश चॅनल होतं. आणि आम्ही ते बऱ्यापैकी अल्मोस्ट एक वर्ष वगैरे चालवलं. पण त्याला काही व्ह्यूज नाही मिळत, त्याला व्ह्यूज नव्हते मिळत, त्याला सबस्क्रायबर नव्हता आणि कंटेंट चांगला होता. म्हणजे आम्ही अमेरिका त्यात दाखवायचो, कॅम्पिंग करायचो, माझ्या त्या Teslaमध्ये फिरायचो, पार्क्स दाखवायचो. अजूनही आहे ते चॅनल, देसी टेस्ला डॅड म्हणून. तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर जाऊन बघा. पण ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये होतं. मग त्याच्यानंतर आम्ही सुकीर्त भाऊंचा तो मास्टर क्लास घेतला ऑनलाईन आणि सुकीर्त भाऊने आम्हाला सांगितलं, की मराठीचा जरा विचार करा. मग आम्ही पुन्हा नवीन जोमाने कामाला सुरुवात केली. अमेरिकन भाऊ सुरू केलं आणि अमेरिकन भाऊचा पहिला व्हिडिओपासूनच बऱ्यापैकी तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट आहे. सबस्क्रायबर्स, व्ह्यूज चांगले मिळत गेले आणि त्याच्यामुळे अमेरिकन भाऊवरच आम्ही जास्त फोकस करत गेलो. त्याच्यामुळे येस, सुकीर्त भाऊंचं आणि माझं आणि सगळ्या मंडळीचं असंच म्हणणं राहील, की जर तुम्ही YouTube किंवा कंटेंट क्रिएशनचा विचार करत असाल, तर मराठीमध्ये अजूनही भरपूर स्कोप आहे, भरपूर मोठा गॅप आहे. फक्त तुम्हाला कन्सिस्टंटली चांगल्या क्वालिटीचं कंटेंट बनावं लागणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रयत्न करत राहा. ऑसम! आय थिंक आपलं बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे आणि अर्धा तास झालेला आहे. अर्धा तास हा बऱ्यापैकी चांगला वेळ आहे लाईव्ह स्ट्रीमसाठी. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप आभार मंडळी. जसं मी आधी सांगितलं, प्रत्येक मंगळवारी रात्री 9:30 वाजता हा लाईव्ह स्ट्रीम होणार आहे. त्याच्यामुळे मी पुढच्या मंगळवारी सुद्धा अपेक्षा करतो, की तुम्ही सगळे याल. तुम्हाला जे काही प्रश्न असतील अ, ते विचारा आणि आपण पुन्हा ते डिस्कशन घेऊयात. आज ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्लीज जरा बघा त्याच्याकडे, एस्पेशली एआयला घेऊन एआयचा वापर करायला सुरुवात करा आणि ऑनलाईन बिझनेसचाही थोडासा सिरियसली विचार करा. आजकाल जग सगळं ऑनलाईनकडे वळतंय आणि जर त्याच्या सोबतीला तुमच्याकडे एआय असेल, तर तुम्ही एक नक्कीच काही ना काही आपला एक छोटा व्यवसाय ऑनलाईन सुरू करू शकता.
चला, आय थिंक दॅट्स द एंड ऑफ द फर्स्ट लाईव्ह स्ट्रीम. थँक्यू सो मच. भाऊ आभारी आहेत. भेटूयात लवकरच पुढच्या मंगळवारी एका नवीन लाईव्ह स्ट्रीम मध्ये. तोच तर. टाटा. मिनी अंगण किचन. ओके, मी नक्की बघतो स्मिताताई तुमचं चॅनल. ओके सौरभ भाऊ, चला भेटूयात. बाय.